सध्याच्या काळात किरकोळ कारणावरून काही तरुण टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या चिंताजनक घटना समोर येत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. वडील आलिशान गाडी घेऊन देत नाहीत म्हणून रागाच्या भरात 20 वर्षीय तरुणाने स्वतःलाच संपवलं. प्रयांश पोपट कोकरे असं मृत तरुणाचं नाव आहे. मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. प्रयांश हा मोबाईलच्या आहारी गेला होता. तो दिवसरात्र मोबाईल पाहत होता. तसेच त्याची सतत चिडचिड होत होती. कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरला की तो त्यासाठी प्रचंड त्रागा करायचा. गेल्या 15 दिवसांपासून तो आलिशान गाडी घेण्याच्या हट्टाला पेटला होता. त्यासाठी तो आई वडिलांसोबत वाद घालत होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्याने गाडीसाठी आई वडिलांसोबत वाद घातला. मंगळवारी पुन्हा तोच वाद सुरू झाला. आई वडिलांनी त्याची समजूत काढली, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने टोकाचं पाऊल उचललं. घरातील किचनमध्येच सकाळी 11:30च्या सुमारास गळफास घेतला. दरम्यान किचनमधील हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून कुटुंबियांना धक्का बसला. त्यांच्या आक्रोशाने आसपासचे लोक जमले होते. वडिलांनी त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच मोबाईलच्या व्यसनाबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.